नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवर। आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील शेती हवामान पीक विमा मुदत संपल्यानंतरची ही नवीन अपडेट आणि बाजारभावाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या 40 बातम्या। त्याआधी तुम्हाला कर्जमाफी भेटली आहे का नाही हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा। तर जरा हे नवे ठरवता आजच्या पाहू 40 ताज्या बातम्या। राज्यात मान्सूनचा दुसरा मोठा उद्यापासून सक्रिय होणार। हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली तयार झाल्यामुळे उद्या महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे। कोकण आणि कोल्हापूर घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। पुढील 48 तासात कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवून प्रशासनाने ऑरेंज अलर्ट दिला आहे। उघडीपीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील रखडी कोळपणी पूर्ण। गेल्या 3 दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतात वापसा आला असून शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पिकांमधील तण काढण्याचे काम युद्धपातळीवर उरकले आहे। कापूस पिकांवर मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला। सलग पडलेल्या ढगाळ हवामानामुळे खानदेश भागात कपाशीवर रसशोषक किडांचा प्रादुर्भाव दिसून येत असून कृषी सहाय्यक फवारणीचे मार्गदर्शन करत आहेत। भात लावणीची कामे 95% पूर्ण। मंजुरांची मजुरी वाढली। मावळ आणि कोकण पट्ट्यात भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने मजुरांचे दर प्रतिदिवस 100 रुपयांनी वधारले आहेत। जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी पिके जोमदार। जुलैच्या पहिल्या 15 झालेल्या दमदार पावसामुळे जमिनीतून भरपूर ओलावा असून उन्हाची तिरपी लागल्याने सोयाबीन आणि मक्याची पिके जोमाने वाढू लागली आहेत। मोसंबीच्या फळांची गळती रोखण्यासाठी बोर्डो फवारणीचा सल्ला। महाराष्ट्रातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी बुरशीजन्य रोगांमुळे होणारी फळबागान रोखण्यासाठी पावसाच्या उघडीपीनंतर बोर्डो मिश्रणाची फवारणी सुरू केली आहे। शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। काही सखल भागातील शेतांमध्ये अजूनही पाण्याचे डबके साचलेले असून मुळे सडू नयेत म्हणून शेतकरी खत खोदून पाणी बाहेर काढत आहेत। कुपन लिलकांच्या पाणी पातळी अभूतपूर्व वाढ, शेतकरी समाधान। यंदा जून आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरवेलच्या पाणी पातळी मोठी सुधारणा झाली असून पाणी उपसा सोपा झाला आहे। पावसाळी वातावरणामुळे जनावरांच्या आरोग्यासाठी विशेष छावण्या। पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण भागात लाळ्या, खुरकत आणि फाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत तपासणी शिबिरे सुरू केली आहेत। 1 रुपयात पीक विमा नोंदणीची मुदत संपली, अर्जाची छाननी। 15 जुलै रोजी खरीप पिकांची अंतिम मुदत संपली असून विमा कंपन्यांनी आता ऑनलाईन आलेल्या लाखो अर्जांची तांत्रिक छाननी सुरू केली आहे। मुदत संपल्याने ऑनलाईन केंद्रावरील गर्दी ओसरली। गेल्या आठवड्याभरापासून महाई सेवा आणि CSC केंद्रावर असणारी शेतकऱ्यांची तुफान गर्दी विमा पोर्टल बंद झाल्याने आज पूर्णपणे ओसरली आहे। त्रुटी असलेल्या पिका विमा अर्जाची यादी शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे मिळणार। ज्या शेतकऱ्यांच्या अर्जात बँक खाते किंवा सातबारा उतारा चुकीचा अपलोड झाला आहे त्यांना दुरुस्तीसाठी पुढील 3 दिवसात मेसेज पाठवले जातील। नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जुलै अखेर जमा होणार। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी निधी बँकेकडे वर्ग केला असून 25 ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। शेतकरी कर्जमाफीचा आयकर डेटा फिल्टर करण्याचे काम अंतिम टप्प्यात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यासाठी दिल्लीहून आलेला डेटा तपासण्याचे काम वेगात सुरू आहे। मान्सून लाभल्यामुळे खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अजूनही 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। जमिनीतील ओला सुगत चालल्याने पाऊस कधी पडणार यांच्याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत। सोलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात आज दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन काही ठिकाणी जोरदार मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या। या पावसामुळे
उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना स्पष्ट चेतावणी दिली आहे की जोपर्यंत सलग 2 ते 3 दिवस पाऊस चांगला होऊन जमीन पूर्णपणे भिजत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. काही गडबडीत पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचा खर्च वाढू शकतो. राज्यातील मध्यम आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा आता ऐतिहासिक तळाला म्हणजेच केवळ 12 ते 14% पोहोचला आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू झाले असून प्रशासनाने पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या ग्रामीण भागात काल रात्री झालेल्या वादळी पावसात विजा कोसळून 4 दुधाळू जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हवामानाची बदलाची तात्काळ माहिती मिळवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मेघदूत आणि दामिनी मोबाईल ॲप वापरण्याचा सल्ला दिला आहे. या ॲपमुळे विजा पडण्याच्या ठिकाणची पूर्वसूचना मोबाईलवर मिळणार आहे. उन्हाची तीव्रता आणि कोरड्या हवामानामुळे मराठवाड्याच्या महामार्गावर अचानक धुळीचे वादळ सुटल्याने वाहन चालकांचा समोरचे दिसणे कठीण झाले होते. अपघाताचा धोका टाळण्यासाठी वाहने संथ गतीने चालवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पाऊस लांबल्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. बाजारात सुका चारा महागल्याने पशुपालक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरील बँकेचे मेसेज तपासावेत असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेची नवीन सुधारित लाभार्थी यादी पोर्टलवर जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत असतील त्यांनाच पुढील हप्त्याचा थेट लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने पुन्हा एकदा स्मरण करून दिले की सर्व शेतकऱ्यांनी 30 जून 2026 पूर्वी आपली eKYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. अंतिम तारीख उलटून गेल्यास खात्यावरील सर्व शासकीय अनुदान तात्पुरते थांबवले जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्याची पुनर्त तपासणी केली जात आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेची पहिली अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेत फेडले आहे त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सहकार विभागाने बँकेंना पात्र शेतकऱ्यांचा डेटा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चालू खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 1 रुपये शुल्क आकारले जात आहे. महाई सेवा केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊन शेतकरी आपल्या पिकांचा विमा सुरक्षित करू शकतात. पीक विम्याचा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी आपले चालू बँक खाते आणि पासबुकची प्रत अपलोड करावी, जेणेकरून भविष्यात नुकसान भरपाईचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. महावितरणाच्या नवीन धोरणानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी शेतीपंपाची थकीत वीज बिलांची रक्कम भरली आहे त्यांना चालू महिन्याचे वीज बिल 0 आले आहे. यामुळे लाखो शेतीपंप धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर आणि विविध कृती अवजारांसाठी नवीन ऑनलाईन लॉटरी सोडत करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर खरेदीपूर्व मजुरांचे मेसेज पाठवले जात आहेत. साखर आयुक्तांचा कडक इशाऱ्यानंतर काही मोठ्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत FRP रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ऊस उत्पादकांना ऐन खरीपच्या तोंडात मोठा आर्थिक आधार मिळालेला आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की यंदा राज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून बाजारात जादा दराने खरेदी करू नये. गुणनियंत्रण पथकाने विविध जिल्ह्यातील छापे टाकून बोगस बियाणे आणि मुदत संपलेली कीटकनाशके जप्त केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचे परवाने तात्काळ रद्द करण्यात आले आहेत. घरचे सोयाबीन बियाणे म्हणून
वापरण्यापूर्वी त्यांचे घरातच कोपनपाटावर उगवण क्षमता तपासून पाहण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. 100पैकी किमान 70 बियाण्यांच्या अंकुर फुटल्यास ते बियाणे पेरणीसाठी योग्य मानले जात आहे. घरगुती सोयाबीन बियाणे यांची क्षमता तपासली जात आहे. खतांची गोणी खरेदी करताना दुकानदार जर इतर कोणतेही टॉनिक किंवा औषध घेण्याची सक्ती करत असेल तर शेतकऱ्यांनी थेट तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करावी. अशी तक्रारीवर तत्काळ दुकान सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. लालसगाव आणि पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मध्यम असल्याने दरामध्ये प्रति क्विंटल 100 ते 25 रुपयांची किरकोळ सुधारणा झाली आहे. चांगल्या दराच्या उन्हाळी कांद्याला समाधानकारक भाव मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होत्या आजच्या बातम्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत 75 ते 100 मिमी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नका आणि 30 जूनपूर्वी आपले EKYC काम नक्की पूर्ण करा. तुम्हाला आजची कोणती बातमी सर्वात महत्त्वाची वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.